देशभरात अनेक क्राईमच्या घटना घडत असतात। यापैकी काही तर खूपच भयंकर असतात। अशातच आणखी एक धक्कादायक क्राईमची घटना समोर आली आहे। प्रियकरानं आपल्या गरोदर प्रेयसीसोबत भयानक कांड केलेला आहे। संपूर्ण प्रकार काय आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर उमरिया जिल्ह्यातल्या आसोड गावातल्या निर्जन भागात 15 डिसेंबर रोजी 20 वर्षाच्या एका तरुणीचा बेवारस मृतदेह आढळला होता। पोलिसांना अतिशय वाईट अवस्थेत हा मृतदेह सापडला होता। मृतदेहाच्या काही भागांचं विघटन होऊन सांगाडा उरला होता। या प्रकरणामुळे संपूर्ण उमरिया जिल्हा हादरून गेला होता। पोलिसांनी तपास करून या प्रकरणाचा उलगडा केलाय। संबंधित तरुणी गरोदर होती, त्यामुळे बदनामीच्या भीतीनं प्रियकराने तिचा खून केल्याचं उघड झालंय। तरुणीचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला आणि त्याला मदत करणाऱ्या डॉक्टरांना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात प्रेमापासून झाली होती। काही दिवसांपूर्वी पोलिसांना अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता। मृतदेहाच्या चेहऱ्यावरची हळ दिसत होती, त्यामुळे ओळख पटवणं कठीण जात होतं। ओळख पटवण्यासाठी पोलिसांना कित्येक दिवस हा मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवावा लागला। पोलिसांच्या प्रयत्नानंतर मृतदेहाची ओळख पटली। हा मृतदेह 20 वर्षाच्या अनुपमा कोल नावाच्या मुलीचा होता। ती आसोड गावची रहिवाशी होती। जवळच असलेल्या खेलोद गावात राहणाऱ्या रजनीश लोणी याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते। दोघांची आधी मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। दोघांनी एकमेकांना लग्न करण्याचं वचनही दिलं होतं। बदनामीची भीती आणि खुनाचा प्लॅन लग्नापूर्वीच अनुपमा गरोदर राहिली। तिने हा प्रकार रजनीशला सांगितला। त्याला बदनामीची भीती वाटू लागली। त्यानं खूप विचार करून अनुपमापासून वेगळं होण्याचा मार्ग शोधला। त्यानं त्याचा तोतैया डॉक्टर मित्र श्रीवास्तवशी संपर्क साधला। त्यानं मामाच्या घरी जाण्याचं कारण सांगून रजनीश अनुपमाला बोहरीबंद इथं घेऊन गेला। तिथं त्यानं तिची मनधरणी करून तिला गर्भपातासाठी तयार केलं। 100 किलोमीटर अंतरावर मृतदेहाची विल्हेवाट त्यानं आणि त्याच्या डॉक्टरांनी मिळून लावलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणातला आरोपी प्रियकर रजनीश लोणी आणि डॉक्टर श्रीवास्तव यांना अटक केली आहे। या कटात सहभागी असलेल्या वाहन चालकाला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे।